मानिनी काव्याला जाब विचारत असते. लग्नानंतरही एका परपुरुषाबरोबर संबंध ठेवणे तुला बरोबर वाटतं का काव्या? मानिनीने असं म्हटल्यानंतर काव्याला खूप राग येतो. ती म्हणते, बास ककू, बस झालं. अशा अर्धवट माहितीच्या आधारावर तुम्ही मला फटकारायला याल असं मला अपेक्षित नव्हतं तुमच्याकडून. यात तुमचीही काही चूक नाही म्हणा. राहिला प्रश्न माझा भूतकाळाचा, ज्या परिस्थितीमध्ये माझं लग्न झालं तेव्हा माझ्या आईवडिलांनाही मला विचारावं वाटलं नाही की बाई तुझं कुणावर प्रेम आहे का, तुला कोण आवडतं का, का तुझा काय भूतकाळ आहे. मी भोवल्यावर चढूपर्यंत सगळेजण गप्प बसलेले. त्यामुळे माझ्या भूतकाळाचा जाब विचारण्याचा अधिकार कोणालाही नाही. तेव्हा मानिनी म्हणते, मला आहे. माझ्या मुलाच्या सुखासाठी तो विचारण्याचा अधिकार मला आहे. तेव्हा काव्या म्हणते, आज पार्थची आई या ह्याने तुम्ही एक गोष्ट सिद्ध केली की सुनेची बाजू नेहमी दुबळीच असते. याच ठिकाणी जर तुमची मुलगी असती तर तुम्ही हेच केलं असतं का? तेव्हा मानिनी म्हणते, कान पकडून चांगला जाब विचारला असता तिला. तेव्हा काव्या म्हणते, मग पकडा ना कान, विचारा ना जाब मला. पण जाब विचारण्याच्या आधी सगळी माहिती काय आहे ही काढून घ्या. अर्धवट माहितीच्या जोरावर माझा कान पकडायला येऊ नका, कारण मी काव्य आहे. जर माझी चूक असेल तर माझा कान मी स्वतः आधी पकडते. चूक असेल तर स्वतःचं नाकही समोरच्या पायावर घासायची तयारी असते माझी. आणि राहिला प्रश्न भूतकाळाचा, तर माझं लग्नाआधी अफेअर होतं हे मी मान्य करते. आणि इथिक्सबद्दल जर बोलायचं झालं तर माझ्या आईबाबांची शपथ घेऊन सांगते, आता माझ्या आयुष्यामध्ये कोणीही परपुरुष नाही.